नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत स्वादिष्ट रुचकर खमंग अशी कोथिंबीरीची झटपट होणारी भाजी। आता ही भाजी तोंडी लावण्यासाठी चपाती बरोबर भाकरी बरोबर खूपच रुचकर लागते। ऑफिसच्या टिफिनसाठी लहान मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी भाजी आहे। आता ह्याचे आपण साहित्य आणि कृती बघूया आपण कशी केली भाजी ते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत एक कोथिंबीरीची छानशी अशी भाजी। कोथिंबीरीची तर आपण नेहमीच पदार्थ खातो, कोथिंबीर वडी खातो, कोथिंबीर पराठा आहे, कोथिंबीर भजी आहे, भरपूर सारे आपण पदार्थ कोथिंबीरीपासून करतो। तर आज आपण करणार आहोत कोथिंबीरीची भाजी। आता पटकन होणारी झटपट होणारी भाजी ही आहे। जेवढी कोथिंबीर रुचकर तेवढीच आपली भाजी पण रुचकर होते। तर आता आपण ह्याची साहित्य कृती पाहूया। हे पहा, इथे आपण कोथिंबीर एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। स्वच्छ करून आपण धुवून स्वच्छ नीट करून घेतलेली कोथिंबीर आहे आणि आपण बारीक पण चिरून घेतली। जास्ती मोठी ठेवायची नाहीये कोथिंबीर, इथे बारीक चिरून घ्यायची। एक वाटी आपण बेसन घेतलेलं आहे, एक चमचा जिरं घेतले, 10 ते 15 आपण लसूण पाकळ्या घेतल्यात आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ह्या भाजीला जास्ती काही घालायची गरज नाहीये, आहे एवढ्या ह्या साहित्यामध्ये आणि घरच्या आपल्या घरच्या घरी जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ही भाजी होते। तर आपण आता सुरुवात करूया भाजी करायला। इथं कढई गरम करत ठेवली। या कढईमध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे, जे आपण भाजीसाठी बेसन पीठ घेतले ते आहे। आता हे बेसन पीठ आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायचे। भाजलं म्हणजे हे पीठ हलकं होईल आपल्याला आणि भाजीत सुद्धा तेवढंच रुचकर लागणार आहे। आपलं पीठ आता भाजून झालेलं आहे छानपैकी। असं 5 मिनिटं मी हे पीठ कढईमध्ये चांगलं भाजून घेतलंय। थोडासा साधारण आपल्याला पीठ भाजताना पिठाचा वास येतो, तर तसा खमंग वास सुटला की आपण गॅस बंद करायचा आहे आणि पीठ काढून घ्यायचे। इथं आपण तेल फोडणीला टाकलंय, तेल आपलं गरम झालंय, आपण आता फोडणी देऊया। इथं आपण मोहरी टाकूया, थोडीशी आपल्याला मोहरी टाकायची। आता जिरे लसूण आणि हिरव्या मिरचीचं आपण वाटण केलंय, त्याच्यामध्ये जिरे टाकलेले। आता इथं फोडणीला आपल्याला थोडंसं जिरे टाकायचं। आता इथं अर्धा चमचा आपण हळद टाकूयात, हिंग टाकूयात आणि हा जो आपण लसूण मिरचीचा ठेचा केला होता तो ठेचा टाकूयात। लसूण मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आहे हा। छानपैकी हा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे। थोडीशी आपण कलरसाठी लाल मिरची पावडर टाकूया। आता कोथिंबीर भरपूर आहे बाजारामध्ये मंडळी, तर मला वाटतं आपण कोथिंबीरीचे वेगवेगळे छानपैकी पदार्थ करून बघायला आणि करून खायला काहीच हरकत नाहीये। आता इथे एक असाच वेगळा पदार्थ आपण कोथिंबीरीची भाजी करतोय। कोथिंबीर तर आपल्या सगळ्यांची आवडती आहेच स्वयंपाकामध्ये। इथं आपण तीळ भाजून घेतलेले आहेत, 2 चमचे तीळ आहेत, ते तीळ टाकले, भाजून घेतले तीळ आपण। आता आपण ही चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती टाकूया। भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आपल्याला। आपली 2 वाटे चिरलेली कोथिंबीर असेल तर आपण 1 वाटी बेसन पीठ घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही जर शेंगदाण्याचा कूट घातलात तरी पण ही भाजी खूप छान होते, पण आपण आज बेसन पीठ टाकून करूया। थोडंसं मीठ टाकूया आपण। तुमच्या चवीनुसार मीठ टाका। इथं आपण छानपैकी कोथिंबीर परतून घेतलेली आहे, हे पहा। आता हे कोथिंबीरीला थोडंसं पाणी सुटले, पण आणखीन थोडंसं आपल्याला वरून टाकायचं आहे।
थोडंसं आपण अगदी किंचित पाणी टाकायचं आणि आता ही कोथिंबीर चांगली अशी परतून घ्यायची आपल्याला. झटपट होणारी ही भाजी आहे, वेळ लागत नाही ह्याला. अगदी तयारी करून ठेवलात तुम्ही तर एक 5 ते 10 मिनिटात होणारी भाजी आहे. आता आपण हे जे बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे ते बेसन पीठ असं पेरून घेऊया. कोथिंबीर तर सगळ्यांनाच आवडते मंडळी. नेहमी आपण भाजीमध्ये, पोह्यामध्ये किंवा बाकीच्या नाश्त्यामध्ये किंवा सगळ्याच भाज्यांना आपण वापरतो. पण कोथिंबीरीची भाजी एकदा करून बघा, खूप छान भाजी होते ही. हे पहा, छानपैकी हे आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. गॅस बारीक ठेवलेला आहे मी. आणि हे जे पीठ आहे हे आपल्याला कोथिंबीरमध्ये परतून घ्यायचं आहे. असं थोडंसं आपण आता अजून पीठ घालूया. 2 वाटी कोथिंबीर असेल तर 1 वाटी पीठ भाजून घ्या किंवा तुमच्या अंदाजानुसार घाला, जसं तुम्हाला पीठ आवडेल तसं घाला. पण मी 2 वाटी कोथिंबीरीला 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता हे पीठ चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपण पीठ भाजून घेतलंय त्याच्यामुळे पिठातला कच्चेपणा बराच आपला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला छान अशी परतून घ्यायची ही भाजी. आता आपण साईडला थोडंसं तेल सोडूया. थोडंसं आपण तेल सोडतोय आणि पुन्हा एकदा तेल सोडून ही भाजी परतून घ्यायची आपल्याला. आपण जे पीठ खमंग भाजून घेतलं ना त्याच्यामुळे आता इथं जास्ती पीठ म्हणजे कसं आहे, आपल्याला जर भाजून नसतं घेतलं तर आपल्याला पीठ शिजवायची गरज लागली असती. पण हे पीठ भाजल्यामुळं आपलं जवळजवळ 70-80% पीठ शिजलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे जे कोथिंबीरीला पाणी सुटले आपल्या, त्या पाण्यामध्येच हे पीठ आपल्याला शिजून द्यायचं आहे. आता एक 5 ते 7 मिनिटं आपण झाकण ठेवूया आणि ही भाजी मग खाण्यासाठी तयार आहे. मंडळी, कोथिंबीरीला स्वतःचा एक स्वाद असतो, तर त्याच्यासाठी ह्या भाजीमध्ये आपल्याला गरम मसाला किंवा दुसऱ्या कोणत्याही पावडर मसाले वापरायचे नाहीयेत. थोडासा पिठाला आपल्याला कलर यावा म्हणून लाल मिरची पावडर वापरायची. बाकी ह्या भाजीला काही वापरायचं नाही, कारण आपल्याला ओरिजिनल कोथिंबीरीचा स्वाद पाहिजे. तर त्याच्यासाठी ही भाजी अशा प्रकारे करायची. आता आपण झाकण ठेवूया. 1 ते 5 ते 7 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून जरा आपली भाजी मुरली की आपण तयार आहे खाण्यासाठी. तर हे पहा, अशा प्रकारे आपली खमंग अशी कोथिंबीरीची भाजी तयार आहे. करून बघा तुम्ही, खूप छान होते ही भाजी. चपाती बरोबर, भाकरी बरोबर छान लागते. तोंडी लावणीसाठी सुद्धा छान आहे. आपल्या ऑफिसच्या टिफिनसाठी तर मस्तच आहे. सुकी भाजी आहे. लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही भाजी छान आहे, पौष्टिक आहे. कोथिंबीरीचा एक स्वाद असतो त्याला, खूप छान. आपण नेहमी कोथिंबीरीच्या वेगवेगळ्या भाज्या करतो, वडी करतो किंवा कोथिंबीरीच्या ज्या काय आपण चटणी करतो, अशा प्रकारे एकदा भाजी करून बघा, खूप छान होते. आता आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळूया भाजीवरती. आपली भाजी तयार आहे. एक 5 मिनिटासाठी मी वाफ काढलेली आहे. पण लक्षात ठेवा मंडळी, ज्यावेळेस आपण ही भाजी करतो तर पीठ थोडंसं खरपूस असं सुरुवातीला वास येईपर्यंत भाजून घ्या बेसन पीठ. म्हणजे मग कसं आहे, शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि पिठाला आपल्याला पाणी पण जास्ती लागत नाही. कोथिंबीरीच्या पाण्यामध्ये किंवा आपण थोडंसं जे पाणी वरती टाकलं, एक 3-4 चमचे, त्या पाण्यामध्ये पीठ आरामशीर शिजतं आणि एक 5 मिनिटं वाफ काढायची आपल्याला, म्हणजे भाजी छान होते. आता आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळूया. आता आपण ही भाजी सर्व करूया. आता आपण भाजी सर्व करू. अशा प्रकारे भाजी आपण सर्व करू. आता छान अशी भाजी मस्त आपली झालेली आहे. कुठेही आपला बेसन पिठाचा गुठळी राहिलेली नाही किंवा बेसन पीठ आपलं कच्चं राहिलेलं नाहीये. खूप छानपैकी खमंग असं बेसन पीठ परतलं गेलेलं आहे. छान अशी स्वादिष्ट भाजी तयार होते.
करून बघा एकदा कोथिंबीरीची भाजी तुम्ही मंडळी। अशा प्रकारे आपली कोथिंबीरीची छान खमंग खुसखुशीत स्वादिष्ट भाजी तयार आहे। आपण थोडासा आता सुक्या खोबऱ्याचा किस, सुकं खोबरं घाला किंवा तुम्ही ओलं खोबरं घाला, थोडंसं आपण गार्निश करतोय सुक्या खोबऱ्याने। ओलं खोबरं घातलं तरी पण छान लागते बरं का ही भाजी। अशा प्रकारे आपली आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे मंडळी। करून बघा, खाऊन बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।